आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक। त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 2 ते 3 चमचे रवा, बारीक रवा आणि 1 वाटी खिसून खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। नंतर रवा टाकायचा आहे 2 ते 3 चमचे। रवा बारीकच असावा, त्यामुळे स्ट्रक्चर छान होतं। त्यानंतर चवीनुसार नमक टाकायचे व गरम करून 1 चमचा किंवा 2 चमचे तेल किंवा तूप टाकायचे। त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कणिक मळून घ्यायची। घट्टसर अशी कणिक मळायची, जेणेकरून आपले मोदक छान होतात। कणिक मळून झाल्यानंतर त्याचा गोळा बनवायचा व गोळ्याला तेल किंवा तूप लावायचे आणि 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचे। पाहू शकताय गोळा कसा झालाय। त्यानंतर आपण करूया मिश्रणाची तयारी। गॅसवर कढई तापायला ठेवायची। कढई तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि खिसलेलं खोबरं टाकायचं। खोबरं चांगलं परतवायचं। ओलं खोबरं घेतलेलं आहे आपण, चांगलं परतायचं लालसर होईपर्यंत, खरपूस असं परतायचं। पाहू शकताय तुम्ही कसं झालेलं आहे आपलं। त्यानंतर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। आपल्याला पाहिजे तेवढा गूळ टाकायचा आणि परतायचं। गूळ त्यात पूर्ण मेल्ट होऊन द्यायचा। गूळ पूर्णतः मेल्ट झाला की चव छान लागते। पाच मिनिटापर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। पाहू शकता तुम्ही हळूहळू मेल्ट व्हायला लागलेला आहे आपला गूळ। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे। वेलची पूड ही शेवटी टाकायची, जेणेकरून त्याची चव छान उतरते। आणि पुन्हा 1-2 मिनिटांसाठी परतायचं। बघू शकताय तुम्ही आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण जी कणिक पुरण्यासाठी ठेवली होती, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तोपर्यंत आपण मोदक वाफवण्यासाठी एका पातेल्यात 1.5 ग्लास पाणी ओतायचं। ह्या ग्लासने मी पाणी ओतलेलं आहे। त्यानंतर चाळणीला तेल किंवा तूप लावायचं, थोडंसंच लावायचं आणि गॅसवर त्या पातेल्यावर ठेवून द्यायची। त्यानंतर एक कणकेचा गोळा घ्यायचा व थोडासा लाटायचा, पुरीच्या आकाराचा लाटायचा। त्यानंतर त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या। छोट्या छोट्या पाकळ्या बनवायच्या, जेणेकरून ते सुबक दिसतं। त्यानंतर त्यात 1 ते 1.5 चमचा मिश्रण घालायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यात घालू शकता। त्यानंतर मोदक तयार करूया। अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते। पाहू शकताय तुम्ही किती छान बनलेला आहे मोदक आपला।
अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यानंतर दुसरा एक मोदक तयार करून दाखवते. असेच आपल्याला सगळे करायचे आहेत. पाणी बघा वाफलेलं आहे. आपलं सारण पण मऊसूत झालेलं आहे. बघा सगळे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत. किती छान दिसत आहेत. त्यानंतर आपण चाळणीमध्ये एक एक करून मोदक ठेवायचे. सगळे मोदक ठेवल्यानंतर ना झाकून ठेवायचे मोदक. 10 ते 15 मिनटं त्यांना शिजून द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करून उघडून पाहायचे. थंड झाल्यानंतर उघडायचे. पाहू शकताय तुम्ही आपले सुबक मोदक तयार झाले. अशा छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पाहू शकताय तुम्ही किती छान मोदक झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय. धन्यवाद.